मुलांचं बालपण आणि खेळ हे अभ्यासात जातं, परंतु काही मुलांचं आयुष्य इतकं सोपं नसतं. अगदी लहान वयातच त्यांच्यावर अशा जबाबदाऱ्या येतात ज्या पेलताना मोठं लोकही घाबरतात. सोशल मीडियावर सध्या अशाच एका विद्यार्थिनीची गोष्ट लोकांना भावुक करते. एका लहान मुलीचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विद्यार्थिनी वर्गात बाकावर डोकं खाली करून बसलेली दिसते. तिच्या मांडीवर एक लहान मुलगी आहे, जो तिचा 1.5 वर्षाचा भाऊ असल्याचं सांगण्यात येत आहे. पहिल्या नजरेत दिसतं की ती विद्यार्थिनी खूप थकली आहे आणि कदाचित वर्गात बसल्या बसल्याच तिला डुलकी लागली आहे. वर्गातील इतर विद्यार्थी आणि शिक्षकही तिच्याकडे पाहत असल्याचं दिसतंय. मीडिया रिपोर्टनुसार आणि सोशल मीडियावरील माहितीनुसार या विद्यार्थिनीचं नाव अस्मिता तमांग असल्याचं सांगण्यात येतंय. अस्मिता 9वीच्या वर्गात शिकते. तिचं आयुष्य इतर मुलांपेक्षा खूप वेगळं आहे. तिच्या आईचं निधन झालं असून कुटुंबाची जबाबदारी आता बऱ्याच अंशी तिच्या खांद्यावर आली आहे. घरखर्च चालवण्यासाठी तिचे वडील रोज सकाळी कामावर जातात. अशा परिस्थितीत घरात अस्मिता आणि तिचा लहान भाऊच राहतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अस्मितानं या कठीण परिस्थितीसमोर हार मानली नाही. तिनं आपला अभ्यास सोडण्याऐवजी एक वेगळा मार्ग निवडला. ती रोज आपल्या लहान भावाला सोबत घेऊन शाळेत जाते, जेणेकरून त्याची काळजीही घेता येईल आणि तिचा अभ्यासही सुरू राहील. एका लहान मुलाला सांभाळणं सोपं काम नाही. त्याचं खाणं पिणं, सुरक्षा आणि गरजांची काळजी घ्यावी लागते. परंतु अस्मिता या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासोबतच आपल्या अभ्यासावरही लक्ष केंद्रित करते. अनेक लोक अगदी लहान संकट आलं तरी आपल्या स्वप्नांशी तडजोड करतात, पण या लहान मुलीची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तिनं शिक्षण सोडलं नाही. तिच्या डोळ्यात आजही एक मोठं स्वप्न आहे. तिला शिकून सवरून आपलं आयुष्य अधिक चांगलं करायचं आहे आणि सोबतच आपल्या लहान भावाचं भविष्यही घडवायचं आहे. हे स्वप्न तिला आता दररोज पुढे जाण्याची ताकद देत आहे. या विद्यार्थिनीचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या जवळपास सर्वच प्लॅटफॉर्मवर शेअर केला जातोय. यावर लोकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलंय की कमी वयात आईला गमावल्यानंतर इतकी मोठी जबाबदारी उचलणं सोपं नसतं, परंतु अस्मितानं आपल्या लहान भावाची काळजी घेऊन तिच्या धैर्याचं आणि प्रेमाचं एक आदर्श उदाहरण ठेवलंय. अशा कठीण काळात एक बहीणच आईसारखी आपल्या भावाचा आधार बनते. लोक मुलीचं भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.